मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे बरेच त्रासदायक लोक असतात जे आपले जवळचेच असतात, पण त्रासदायक असतात, निगेटिव्ह असतात आणि ते नेहमी आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणे साध्या सरळ माणसाला थोडं कठीणच जातं आणि आपल्याला बऱ्याच इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं, त्यांचा त्रास सहन करावा लागतो. अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपल्याला त्रास कमी होऊ शकतो. मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो, अशा लोकांबरोबर कशा प्रकारे डील करायची, चला बघूया. सर्वप्रथम यांना टाळू नका, कारण यांना टाळून किती टाळणार. आतापर्यंत आपण टाळू शकलो नाही ना, मग पुढेही नाही टाळू शकणार आणि यांच्यासमोर कधी ना कधी आपल्याला जावंच लागतं. म्हणून यांना टाळण्यापेक्षा यांना फेस करायला शिकलं पाहिजे, त्यांच्यासमोर जायला शिकलं पाहिजे. जेव्हाही ती व्यक्ती तुमच्यासमोर येईल ना, तिच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, ती तुम्हाला इरिटेट करते. ती जशी तुमच्यासमोर आली की तुम्हाला काहीतरी बोलणार आहे, बोलायच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा की 100% याच्या बोलण्याचा मला त्रासच होणार आहे. 100% असं काहीतरी बोलणार ज्यामुळे मला ताण येईल. त्याच्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजलं होतं ना, ते आठवायचं की हा व्यक्ती आहेच असा. मला वाटलंच होतं की हा असंच काहीतरी बोलेल, याचा हेतूच मुळात मला त्रास व्हावा असा आहे, असं बोलून स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ती तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः काही सांगू दे, काही विचारू दे, आपण मात्र त्याच्याशी वळवळ कम्युनिकेशन ठेवायचं. जसं की बरोबर ठीक आहे, अच्छा असं झालं ना, नाही आहे, बरं ठीक आहे ना, अशा प्रकारे अशा व्यक्तींशी बोलायचं. आपण जितकं त्यांना रिस्पॉन्स देतो ना, तितकेच ते त्यांचं बोलणं जास्त वाढवतात किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो ना, ते तितकंच आपल्याला जास्त ब्लेम करत जातात. त्यापेक्षा ते जे सांगत आहेत तो हो म्हणून मोकळं व्हायचं, जेणेकरून ते लवकर तिथून निघून जातात आणि त्यांना असंही कळतं की अरे, याला माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काहीच फरक पडत नाही आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलणं सोडून देतात, तुमची इन्सल्ट करणं बंद करून टाकतात. कारण अशा लोकांचा हेतू हाच असतो की तुम्हाला फरक पडला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतोय केव्हा दाखवायची नाही. आपण समोरच्याचं बोलणं इतके जास्त इंटरेस्ट नाही दाखवला तर आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो. आणि अशा व्यक्तींशी स्वतःहून स्वतःची कोणतीही गोष्ट शेअर करू नका. आज आपल्याला जो खूप जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेतो आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल. आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात ना, त्या अशा लोकांना नाही सांगायच्या. अशा लोकांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा, जे वेळोवेळी आपली इन्सल्ट करत असतील, आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतील. आणि अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही काही सांगू नका, कारण आपलीच माणसं आपल्याला विरोधात करायला त्यांना खूप छान जमतं. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काहीही बोलू नका. अजून एक गोष्ट, अशा लोकांशी कधीही नजर चुकून बोलू नका. मग भले तुम्ही तुमच्या घरात असाल, बाहेर असाल, कुठेही असेल, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, त्यांच्याकडे बघून बोला. आपण त्यांच्याकडे बघितले नाही तर बऱ्याचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय. हे त्यांना कुठे माहीत असतं की खरं तर आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची इच्छाच नसते, म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नसतो, हे त्यांना माहीत नसतं. म्हणून काही माणसं अशी असतात, माहिती आहे का,
ते आपल्याला काही बोलल्यानंतर जोक केल्यासारखं दाखवतात आणि आपल्याला कितीही टेन्शन असलं ना तरी अशा टॉक्सिक लोकांसमोर आपण खुश आहोत असं सगळं काही ठीक आहे असंच दाखवायचं. कारण आपण दुःखी आहोत हे त्यांना सांगितलं समजलं तर त्यांना दुःख होणार नाही, त्यांना खूप आनंद होतो. ज्या प्रकारे या लोकांशी आपण दुःख शेअर करायचं नाही, त्याचप्रमाणे या लोकांशी आपण आनंदसुद्धा शेअर करायचा नाही. आपण जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय तर ती गोष्ट मिळवण्याआधीच त्यांना सांगायचं नाही, कारण ते आपल्याला वर हसायलाच आहेत की अरे तू असं म्हणतोयस, तुझ्याने काही होईल. ते आपल्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करायला लागतात आणि अशा लोकांमुळे आपण खरंच डिमोटिवेट होऊन जातो आणि आपल्याला कळतं ना, अरे काही लोक असतात जे आपल्यासोबत आपल्यासमोरच गोड बोलतात, तोंडावर गोड बोलतात आणि मागून मात्र हे आपला तिरस्कार करत असतात. म्हणून जर तुम्ही त्यांना तुमची एखादी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर खूप तुमचं अभिनंदन करतील आणि कसे आनंदाला विरजण लावायचं याची तयारी करायला सुरुवात करतील. या माणसांचंच असं असतं माहिती आहे का, ही माणसं ही स्वतःची इमेज असते बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात. ते स्वतःला फेक दाखवत असतात. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या असण्यात खूप फरक असतो. ते जसे बोलतात, समोरच्याला जसं दाखवतात तसे ते अजिबात नसतात. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधी आर्थिक मदत घेऊ नये. अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काही मदत नाही मागितली पाहिजे, कारण अशी काही लोक असतात ती ठरवून येतात. एक टार्गेट घेऊन येणे, आपल्याला मनातून अस्थिर करायचं आहे, हाच त्यांचा उद्देश असतो. ही माणसं समोर आल्यावर ना डोक्याचं आणि म्हणायचं दार लावून एक डस्टबिन ओपन करून ठेवायची, जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते डोक्यात मनात न जाता डस्टबिनमध्ये जाईल. आणि जर तुम्हाला खुश राहायचे ना, तर अशा लोकांपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहा. त्यांना इग्नोर करायला शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टींचा तुमच्यावर फरक पडू देऊ नका. थँक्स.